आजचा जो बायोटा आहे तो बुलढाणा जिल्ह्यातील मुलीचा आहे. मुलीचा हा पुनर्विवाह आहे आणि ते सुद्धा लग्नासाठी बुलढाणा किंवा अकोला जिल्ह्यातील मुलगा शोधत आहेत. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना जुळण्यासाठी सहकार्य करा. आपण मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. मुलीचे जन्मवर्ष आहे 1991. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. रंग मुलीचा गोरा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. मुलीचं शिक्षण हे 12वी झालेलं आहे आणि मुलीचे मिस्टर हे वारलेले आहेत. मुलगी सध्या विधवा आहे, पण यांना लग्नापासून एक 5 वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण असा त्यांचा परिवार आहे. मूळ यांचं गाव हे बुलढाणा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे बुलढाणा जिल्हा किंवा अकोला जिल्ह्यातील असावं. मग तो मुलगा बुलढाणा किंवा अकोला जिल्ह्यात नोकरीला असेल तरी चालेल किंवा इतर जिल्ह्यात नोकरीला असेल तरी त्यांना चालेल. एखाद्या मुलाचं शिक्षण जर का कमी झालेलं असेल, पण त्याचा जर का व्यवसाय चांगला वेल सेटल असेल असंही स्थळ त्यांना चालेल. किंवा एखाद्या मुलाचं शिक्षण जरी साधारण आहे पण त्या मुलाची शेती चांगली आहे, बागायतदार शेतकरी मुलगा आहे आणि एक वेल सेटल असा मुलगा आहे, असंही स्थळ त्यांना चालेल. त्यामुळे आज शेतकरी मुलांसाठी स्थळे कमी असतात, तर शेतकरी मुलांसाठी हा एक चांगला बायोडाटा आहे. घटस्फोटित किंवा विधुर एखादा मुलगा असेल असंही चालेल. त्यांचं एखादा अपत्य असेल तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे आणि यांची इच्छा आहे की यांच्याही मुलीसोबत त्यांचा स्वीकार करावा. त्यामुळे नक्की त्यांच्या साधारण अपेक्षा आहे. तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल, थोडीफार तुम्हाला शेतजमीन असेल, एक चांगली नोकरी असेल किंवा तुम्ही वेल सेटल व्यावसायिक असाल, चांगले बागायतदार शेतकरी असाल आणि तुमचाही जर का पुनर्विवाहित मुलीसोबत तुम्ही लग्न करू इच्छित असाल तर त्वरित आपल्या ऑफिसचे 2 नंबर दिलेले आहेत. सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तरी नाव नोंदणी करा. त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र किंवा नातेवाईकांमधील कोणीही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळे, तुमच्या एका सहकार्यामुळे त्यांचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य त्यांना होऊ शकतं. कारण आज समाजामध्ये साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलींची स्थळं कमी आहेत. महत्त्वाचं म्हणजे कमी शिकलेल्या मुलींची स्थळं सुद्धा समाजामध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. कारण आज जवळजवळ 90% पेक्षा जास्त मुली ह्या ग्रॅज्युएट झालेल्या आहेत. त्यामुळे आज त्याही मुलींची कुठेतरी अपेक्षा असते की मुलग्याचं शिक्षण सुद्धा ग्रॅज्युएट झालेलं असावं, मुलगा चांगली नोकरी करणारा असावा, चांगला व्यवसाय असावा, असं आज जवळजवळ प्रत्येक मुलींना, मुलींच्या पालकांना विशेष करून वाटत आहे. त्यामुळे घटस्फोटांचंही प्रमाण आजकाल बरंचसंच वाढलेलं आहे. पुनर्विवाह काही ना काहीतरी कारणामुळे होत आहेत. पण या मुलीचा घटस्फोट नाहीये, तर ही मुलगी विधवा आहे. त्यांच्या मिस्टरांचं आजारपणामुळे निधन झालेलं आहे. त्यांना लग्नापासून एक 5 वर्षांची मुलगी आहे. मुलीचं शिक्षण सुद्धा 12वी झालेलं आहे आणि त्यांची अपेक्षा आहे की एखादा मुलगा जर का ग्रॅज्युएट असेल, चांगली नोकरी करत असेल तरीही त्यांना चालेल. किंवा एखाद्या मुलाचं शिक्षण कमी झालेलं आहे पण त्या मुलाचा व्यवसाय चांगला आहे, वेल सेटल व्यावसायिक मुलगा असेल तरीही त्यांना असं स्थळ चालत आहे. किंवा एखादा मुलगा चांगली बागायतदार शेतकरी असेल, शेतजमीन त्या मुलाला चांगली असेल, असंही स्थळ त्यांना चालत आहे. त्यामुळे तिन्ही ऑप्शन त्यांनी ठेवलेले आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का या अपेक्षित बसत असाल, बुलढाणा किंवा अकोला जिल्ह्यात असाल तर आठवणीने संपर्क करा. कारण अशी स्थळं ही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यांची फक्त एकच इच्छा आहे की यांची एक मुलगी आहे 5 वर्षांची, या मुलीसह यांचा स्वीकार करावा. त्या ज्या आहेत त्या दिसायला सुद्धा सुंदर आहेत आणि समोरच्याही व्यक्तीवर जर एखादा अपत्य असेल त्यासोबतही यांची स्वीकाराची तयारी आहे. त्यामुळे नक्कीच खरोखर एक चांगला बायोडाटा आहे, एक चांगली संधी आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्या माहितीतले कोण असतील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील त्यांना आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा. आणि कमी शिकलेल्या मुलांनी फक्त नाव नोंदणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही समाजामध्ये खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. आपल्याला वर्षामध्ये एक मोजकीच 30-40 मुलींची कमी शिकलेल्या स्थळही आपल्या वधूवर केंद्राच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पण ऍटलिस्ट तेवढी तरी स्थळं आपल्या वधूवर केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो सर्व मराठा समाजातील मुलं मुलींची लग्न जुळवण्यासाठी. पण आजकाल कमी शिकलेल्या मुलांसाठी, शेतकरी मुलांसाठी, गावाकडे राहणाऱ्या मुलांसाठी आज स्थळं मिळती खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा हायर एज्युकेशन झालेलं असेल, डॉक्टर असतील, गव्हर्नमेंट जॉब असतील, अशा मुलं-मुलींसाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळं आहेत. त्यांच्यासाठी आपल्या वेगवेगळ्या सुविधा सुद्धा आहेत. त्यांच्यासाठी काही अडचण येत नाही. त्यांच्यासाठी भरपूर त्यांना आपल्या वधूवर केंद्राच्या माध्यमातून स्थळे उपलब्ध असतात. अशा मुलं-मुलींची लग्नही आपल्या वधूवर केंद्राच्या माध्यमातून भरपूर जुळतात. आपल्या वधूवर केंद्रामध्ये IAS ऑफिसर पासून त्याच राजकीय कुटुंबातील मुलं-मुलींची सुद्धा स्थळं आहेत. डॉक्टर मुलं-मुलींची स्थळं आहेत. सरकारी अधिकारी मुलं-मुलींची सुद्धा स्थळं आहेत. IT कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या मुलं-मुलींची स्थळं आहेत. वकील मुलं-मुलींची स्थळं आहेत. आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा उपलब्ध आहे की ज्या मुलांना, मुलींच्या पालकांना असं वाटत आहे की आपल्या स्थळावरती विशेष लक्ष दिले जावे, वैयक्तिक लक्ष दिले जावे आणि फोन सुद्धा आपल्या वधूवर केंद्राच्या मार्फत केले जावेत. अशा स्थळांसाठी आपली विशेष मध्यस्थी सुविधा आहे. साधारण सुविधेपेक्षा मध्यस्थी सुविधेची फी थोडीशी जास्त राहते.
त्याही सुविधेचा तुम्ही माहिती घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या वधू केंद्रामध्ये नाव नोंदणी केल्यानंतर भले तुम्ही मध्यस्थी सुविधेमध्ये जर नोंदणी केली तर लग्न एवढ्याच दिवसात जुळेल किंवा त्या मुदतीत लग्न जुळेल याची गॅरंटी आपण देत नाही. पण आपल्या वधू केंद्राच्या मार्फत 100% प्रयत्न करण्याची गॅरंटी आपण देतो. लग्नाची गॅरंटी काय देऊ शकत नाही, कारण आमच्या हातात सगळ्या गोष्टी नसतात. पसंती मुलाकडचे करतात, मुलीकडचे करतात. पत्रिका जो तो आपापल्या पद्धतीने पाहतो, आपला ज्या ठिकाणी विश्वास आहे त्या ठिकाणी पाहतो, ते संबंध प्रत्येकजण बघतो. त्या गोष्टी आमच्या हातामध्ये नसतात, आमच्या कंट्रोलमध्ये नसतात. त्यामुळे त्या गोष्टींची गॅरंटी पसंती तुम्ही करणार आणि त्या गोष्टींची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. आम्ही कोणाला फोर्स करत नाही, या स्थळासोबत लग्न करा, त्या स्थळासोबत लग्न करा, समोरचं नाव वडील आहे. आमचं काम आहे की तुम्हाला जोपर्यंत एखादं स्थळ आवडत नाही तोपर्यंत तुम्हाला स्थळ दाखवत राहणे, समोरच्या पार्टीला दाखवत राहणे. ज्यावेळेस दोघांना ते स्थळ आवडेल त्यावेळेसच कुठलंही लग्न होतं. लग्न हे विश्वासाचं नातं आहे. त्यामुळे लग्नामध्ये एक गोष्ट आठवणीने करा की खोटी माहिती कुणी देऊ नका. त्या गोष्टीची मात्र तुम्ही काळजी घ्या. जे काय असेल ते सर्व माहिती असेल ते तुम्ही लग्ना अगोदर खरी माहिती सांगा. खोटी माहिती सांगून कधीच लग्न करू नका. त्यानंतर लग्नानंतर मग तुम्हाला त्या गोष्टींच्या अडचणी येतात. दोन्ही कुटुंबांना त्या गोष्टीला मग अडचणींना त्रासाला सामोरं जावं लागतं. म्हणून नक्की जी काही खरी माहिती असेल ती माहिती द्या आणि मगच आपलं लग्न करा. खरी माहिती सांगून लग्न मी म्हणेन थोडंसं उशिरा का होईना पण ते नातं टिकू शकतं. खोटी माहिती देऊन जर का तुम्ही लग्न करायचा प्रयत्न केला, एक वेळचे लग्न लवकर होईल पण ते टिकेल का नाही याची शंका मात्र नक्कीच राहते. तर अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.